नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002, तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. आपण श्रावकांसाठी आजचा विषय सांगूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीतून दासबोध, सहज सरळ सोपी जीवन पद्धती ही शिकवण आपल्याला अभ्यासक डॉक्टर शुभदा खटावकर यांच्या कथनातून ऐकायची आहे. आज भाग 30वा आहे, दशक 15वा, आत्मदशक. ह्याच्यात 6 ते 10 या पुढच्या 5 समासांमध्ये आपण आहोत, म्हणजे 5 विषयांमध्ये आपण आहोत. चातुर्य विवरण, अर्धार्ध निरूपण, सूक्ष्म जीव निरूपण, पिंडोत्पत्ती निरूपण, सिद्धांत निरूपण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचं कथन आरंभ करावं. सर्व दर्शक, श्रोते, अभ्यासक, दासबोधावर भरभरून प्रेम करणारे रसिक या सर्वांना माझा अत्यंत विनम्रतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. रघुरायाचं नामस्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम श्रीराम
श्री राम. आज आपण 15व्या दशकामधला 6वा समास पाहणार आहोत. जसा जसा हा प्रवास पुढे निघाला तसं परमार्थामध्ये कोणकोणते गुण कशा पद्धतीनं प्राप्त करायचे याचं सुंदर मार्गदर्शन आता पुढच्या सगळ्या समासांमध्ये दशकांमध्ये आपल्याला पाहायचं आहे. या समासाचं शीर्षक आहे चातुर्य विवरण. श्री समर्थ या समासामध्ये आपलं स्पष्ट मत मांडतात की मानवी जीवनामध्ये ज्ञानाला सर्वोच्च स्थान आहे आणि ही गोष्ट त्यांनी मागील समासांमध्येही पुन्हा पुन्हा मांडलेली आहे. त्यामध्ये आत्मज्ञान हे पवित्र श्रेष्ठ आणि ते म्हणतात समर्थ आहे. परंतु बुद्धी आणि शब्द ज्ञानाच्या भूमिकेवर आयुष्य जगणाऱ्या सर्वसामान्य माणसाला अंततः ज्ञानच खरं वाटतं आणि तेच त्याला वाटतं मला सामर्थ्य प्राप्त करून देतं. हे ज्ञान आहे ते आपण कागदावर लिहितो. अशा कथनाने या समासाचा शुभारंभ झालेला आहे. ज्ञानाच्या घट्ट आधाराने माणूस जर प्रयत्न करू लागला तर तो आपली प्रारब्ध रेषाही बदलून टाकू शकतो असा समर्थांचा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून ते म्हणतात माणसाने उगाच कोणाचे तरी ऐकून आपली मनोधारणा करू नये. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे. तर आपण काय करावं, खरं खोटं निवडावं, दृढ निश्चय करून परमार्थ साधावा. परमार्थ ही गोष्ट साधी नाही की इथली वस्तू तिथे ठेवावी, इतकं साधं काम नाही. तर त्याच्यासाठी अंतःकरणामध्ये दृढ म्हणजे न ढळणारा निश्चय हवा. लोकसंग्रह करणाऱ्या माणसाने सर्वांचे मन राखावे हे अनेक समासात सांगितलं. लोकांचं मन राखताना ते म्हणतात काही हेकट माणसं पण तुमच्या वाट्याला येतील, पण त्याविषयी कुठलीही तक्रार न करता त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. म्हणजेच त्यांनी वेळोवेळी आपल्याला सांगितलेलं आहे की आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून वागायला शिकावं. प्रथम इतरांची मने वश करून ते हळूहळू उलगडावे. म्हणून समर्थ म्हणतात राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. म्हणजेच काय करायचं आहे थोडक्यात ते सांगतात की वेड्या माणसाला शहाणं करायचं आणि त्याला परमार्थ शिकवायचा आणि जीवनात टक्के तोडपे सोसावेत, कारण सोसल्याशिवाय माणसाला परिस्थितीचं, वेळेचं, पैशाचं, आयुष्याचं भान राहत नाही. पुढे म्हणतात महत्वाची गोष्ट जो आपण गिळायला तयार नसतो तो अपमान गिळावा. प्रसंगी जाणतेपणाने बोलावं, परंतु कर्तृत्व वा जाणतेपणा आपल्याकडे घेऊ नये. ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात ते. तर काय करावं, उलट पक्षी लीनता घ्यावी, नम्रता घ्यावी. भिक्षेच्या निमित्ताने लोकांचे सूक्ष्म निरीक्षण करावे. काहीतरी गवसतेच, म्हणजे या निरीक्षणातून काहीतरी निष्कर्ष नक्की निघतोच, म्हणजे सापडतो. लोकांच्या शंकांचे निरसन करावे. आवश्यक वाटला तर ते म्हणतात ग्रंथही लिहावा, कारण तो कालातीत आहे आणि हजारो वर्ष तो माणसांना ज्ञान देत राहील. आणि म्हणून ते म्हणतात चांगला ग्रंथ उपकारकच ठरतो.
अशा तऱ्हेने जे काम करत आपण राहतो त्याचा परिणाम म्हणजे हजारो लाखोंच्या अंतःकरणात आपल्याला स्थान मिळतं. म्हणजे ते लोक आपल्याला पसंत करतात, ते आपल्याला मान्य करतात. मग असामान्यत्व म्हणजे काय, तर ते म्हणाले वेगळं मिळवायची गरज नाही. असे सर्वांग सुंदर असामान्यत्व प्राप्त व्हायला हवं. आणि ही दुर्दम्य इच्छा मनामध्ये ठेवून जो कोणी या समासाचं मनपूर्वक अध्ययन करेल तेथे त्याचा उत्कर्ष परमार्थ साधल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपल्याला देऊन ते म्हणतात आता पुढच्या समासाकडे जाऊया, ज्याचं शीर्षक आहे अधोर्ध्व निरूपण. या समासाच्या निमित्ताने म्हणजे प्रत्येक समासामध्ये समर्थांना लोकांना काही ना काहीतरी महत्वाचं सांगायचंय. मग या समासात ते काय म्हणतात, या विश्वरचनेमध्ये दोन उलट सुलट प्रवाह आहेत. मग ते कसे, ते एक खालून वर जाणारा आणि दुसरा वरून खाली येणारा. आपण कधीच याविषयी विचार करत नाही. तर समर्थांनी प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार केला. मग ते म्हणतात वरून येणारा प्रवाह प्रारंभामध्ये अतिसूक्ष्म, नंतर सूक्ष्म आणि पुढे स्थूल होत या क्रमाने तो खाली घसरतो म्हणजे येतो. तर या उलट ते म्हणाले खालून वर जाणारा प्रवाह स्थूलही आहे, सूक्ष्मही आहे, अतिसूक्ष्म आहे आणि पुढे म्हणतात ते अत्यंतिक सूक्ष्म आहे. मग या क्रमाने तो वर चढतो. ही जी दोन टोके आहेत त्यामध्ये वायू जाणी मूळ माया मिळून हे वरचं टोक आहे. तर पृथ्वी आणि जी जडद्रव्ये इथे भरलेली विश्व आहे किंवा ज्याला आपण दृश्य जगत म्हणतो, हे खालचं टोक आहे. मूळ मायेच्या ठिकाणी असणारा ज्ञानमय अंतरात्मा स्वस्वरूपात विलसतो म्हणजे सजतो आणि वावरत राहतो. येथे त्याच्यावर त्रिगुणांचे अथवा पंचभूतांचे यत्किंचेही दडपण किंवा आवरण असत नाही. जड द्रव्यामध्ये अंतरात्मा आहे हे पुन्हा पुन्हा सांगितलं आणि ते येथे म्हणतात यात शंकाच नाही. मग जड द्रव्यातही अंतरात्मा आहेत यात जर शंका नाही, तरीही त्यावर आलेल्या पंचमहाभूतांच्या त्रिगुणात्मक जे जाड आवरण आहे त्याच्या अस्तित्वाची खूण आणि खात्री पटत नाही. प्राण्यांच्या रूपातही त्याचे अस्तित्व आहे, परंतु त्याला येथे स्वभान असत नाही. फक्त माणूस हा असा प्राणी आहे की त्याच्या ठिकाणी अंतरात्म्यास स्वतःचे भान आहे, म्हणजे जास्त जाणीव आहे. तरी एक गोष्ट ते म्हणतात लक्षात घेतली पाहिजे. मग ती कोणती, तर तेथे त्याचे स्मरण वा विस्मरण याचं मिश्रण असतं. अशा स्थितीत विस्मरणाला वाव न देता अंतरात्म्याचं सदैव स्मरण करायचं नाही, ते म्हणतात सांभाळायचं. हे साधकाच्या जीवनाचं सर्वात मोठं रहस्य. मग संत काय करतात, तर याच उद्देशाने ग्रंथ लिहितात. ग्रंथ लिहिण्याचं कारण काय, की हे स्मरण सतत का सांभाळलं जावं, तर निदान ग्रंथांमध्ये ते प्रकटावं आणि अंतरात्म्यामध्येही ते जाणलं जावं, सांभाळलं जावं. सूक्ष्म अंतरात्म्याच्या सतत स्मरणासाठी
आपले अंतरंगही तेवढे सूक्ष्म असावे लागते. या गोष्टीचा पण समर्थाने वारंवार उल्लेख केलेला आहे. मग या समासामध्ये श्री समर्थ आपल्याला काय सांगतात की विश्वातील सर्व बदलांचे मूळ कारण म्हणजे असणारी मूळ माया स्वतः खूप चंचल आणि सूक्ष्म आहे. तिच्यात असणारी शुद्ध जाणीव त्यालाच त्यांनी षड गुणेश्वर संपन्न ईश्वर म्हणलेला आहे. वायू संकल्पाला वळण देतो. मग त्रिगुण आणि पंचभूते यांच्या समन्वयाने विश्व आकाराला येतं. म्हणजे विश्व आपल्याला दिसतं, त्याचं स्वरूप निर्माण होतं. विश्वाला ते म्हणतात ही एक वेल आहे. मग अन्य वेलींप्रमाणे तिचा विस्तार आणि ऱ्हास किंवा विकार आणि ऱ्हास हे दोन्हीही होत असतं. तिच्यात अनंत जीव जन्मतात, जगतात, मरून जातात आणि या निसर्ग नियमाप्रमाणे पुन्हा कालांतराने जन्माला येतात. त्या वेलीचे मूळ खणून काढले असता ती मरून जाते. तद्वत माणसालाही अति खोलात जाऊन मूळ मायेपर्यंत पोहोचायचं आहे. तेव्हाच त्याची जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल. ही गोष्ट त्यांनी काल परवाच्या समासामध्ये सुद्धा पुनरुक्त केलेली आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय करायचं असेल तर स्थूलाचा त्याग करून सूक्ष्मात शिरावे. आत्म्याचा भेद दिसतो तो पण वरवरचा असतो. आपला आत्मा हाच जगताचा अंतरात्मा आहे आणि तो असतो. सूक्ष्माने सूक्ष्माचे आकलन होते. तुर्या हे खरे शुद्ध स्मरण, तर सुषुप्तीला त्यांनी म्हणलेले पूर्ण विस्मरण. विस्मरणाची जी काय अवस्था आहे त्याने माणूस एकदेशी बनतो. आणि म्हणून या एकदेशीत्वाचा जो माणसाला पडणारा विळखा आहे, या विळख्यातून अनंत देशित्वाकडे वाटचाल करण्यासाठी समर्थाने हा समास आपल्या करता लिहिलेला आहे. आणि आपण त्याचं मनपूर्वक अध्ययन मनन चिंतन करावं ही अपेक्षा आपण सर्वांनी मनात ठेवूया. आणि 15व्या दशकाच्या पुढच्या समासाकडे म्हणजे 8व्या समासाकडे जाऊया. याच शीर्षक आहे सूक्ष्म जीवन निरूपण. विश्व हे सचेतन अचेतन अशा दोन पदार्थांचं बनलेलं आहे. माणूस ज्यावेळी या दोन्हींचा अभ्यास करू लागतो त्यावेळी तो आपल्या ससीम म्हणजे मर्यादित जगातून असीम अनंताच्या जगात प्रवेश करतो. त्यावेळी त्याची ससीमता म्हणजे जी क्षुद्रता, क्षुद्र वृत्ती, अहंता ती संपूर्ण लयाला जाते आणि आपल्याला काही काल तरी विशालत्वाची अनुभूती प्राप्त होते. या समासामध्ये श्री समर्थांनी ह्याच वर्णन केलेलं आहे की आपल्या सारखे जीवन जगणारे कोट्यावधी जीव या विश्वात आहेत. त्यांच्या विचारात आपण तल्लीन झाल्याने महत्वाची गोष्ट काय घडत असेल तर आपल्याला आपल्या देहबुद्धीचा, आपल्या मीपणाचा, आपल्या हवे नकोपणाचा विसर पडतो. आणि म्हणून समर्थ हे स्पष्ट करतात की या जगात, पृथ्वीवर, पाण्यात, आकाशात सर्वत्र असे जे हजारो लाखो कोट्यावधी जीव आहेत
त्यांचे आकार प्रकार रंगरूप सर्व विविध आणि विलक्षण आहे. म्हणून त्यांचे आयुष्य आणि जीवनमान त्यांच्या आकारा प्रकारा साजेस शोभेल असं असतं. याशिवाय कल्पना किंवा जादू तथा शापाने निर्माण झालेले अन्य जीवही असतात. अर्थात या प्राणी जगाविषयी कोणीही सर्वज्ञ असू शकत नाही. म्हणून अल्प ज्ञानाने येथे कोणीही प्रौढी मिरवू नये हा संकेत त्याने आपल्या पुढे मांडलेला आहे. मग खरा ज्ञानी जर कोण असेल तर तो अंतरात्मा आणि भगवंत आहे. भगवंताचं हे कर्तृत्व माणसाच्या आकलन शक्तीच्या सीमेपलीकडील अर्थात ज्याला आपण अगम्य म्हणतो तसं आहे. म्हणून समर्थ आपल्याला एकच गोष्ट ध्यानी मनी ठेवायला सांगतात, आचरायला सांगतात, ती ही की देहाचा अहंकार धरू नये, तो विषय पूर्णतः दूर ठेवावा. अत्यंत रसमय दृष्टीने कौतुकाने देवानी जे जे निर्माण केलेले आहे ते कुतूहलाने पाहावं, निरखावं, त्याचा अभ्यास करावा. आणि या प्रत्येक ठिकाणी नुसतं पाहायचं नाही, अभ्यास करायचा नाही, तर ते म्हणतात देवानी तुम्हाला जे विवेक चक्षु दिलेले आहेत त्याने या सर्व प्राणी मात्रांमध्ये वस्तूंमध्ये भगवंताचा शोध घेणे यासारखी अत्यंत उन्नत उत्तम गोष्ट किंवा मार्ग या जगामध्ये कुठलाही नाही. ही शिकवण आपल्याला या समासातून घ्यायची आहे. आणि आजच्या विवेचनाच्या पुढच्या म्हणजे 9व्या समासाकडे समर्थ आपल्याला घेऊन जात आहेत. त्याचं शीर्षक आहे पिंडोत्पत्ती निरूपण, म्हणजे पिंडाची उत्पत्ती कशी झाली. जरी प्राणी निर्मितीच्या 4 खाणी मागे त्याने आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि यातूनच या सर्व प्राण्यांची पाण्यापासून निर्मिती झालेली आहे. मग वृक्षवाढीच्या सिद्धांतानुसार पाणी वडील आहे, म्हणजे सर्वात ज्येष्ठ आहे. पाणी आटून पृथ्वी बनते हेही आपण पाहिलं. म्हणून पृथ्वीपेक्षा पाणी श्रेष्ठ, पाण्यापेक्षा तेज श्रेष्ठ आणि तेजापेक्षा वायू श्रेष्ठ. मग वायूहून कोण श्रेष्ठ, तर ते म्हणतात अंतरात्मा वडील आहे. माणसाच्या देहाची उत्पत्ती किंवा निर्मिती ती अशीच रसापासून म्हणजे पाण्यापासूनच झालेली आहे. त्यामुळे सर्व पिंडांना अंतरात्मा हाच वडील मानावा लागतो. तो आहे त्याला ओळखावं आणि त्याला न ओळखणं, जो कोणी ओळखत नसेल समर्थ त्याची गणना दुरात्मा या शब्दामध्ये करतात. कारण ते म्हणतात तो सतत तुमच्या जवळ आहे, तुमच्या अंतरी आहे, पण मीपणाच्या भावनेला कळसापर्यंत पोहोचवल्यामुळे आपण अहमपणामध्ये गुंततो आणि अंतरात्म्याला पूर्ण मुकतो. अंतरात्म्याशी तल्लीन झाले की आपल्या जो स्वभाव किंवा प्रकृती आहे त्याच्यात परिवर्तन होतं. ज्याच्या अंतःकरणात तो वडील अंतरात्मा जागा झाला किंवा होतो त्यालाच मागच्याही समासामध्ये समर्थाने भाग्यशाली पुरुषाची उपमा दिलेली आहे. आणखीन पुढे हेही सांगितलं आहे की असा पुरुष आपला व्यवसाय व्यवहार करताना चोखपणे करीत असला तरी तो आपले ध्यान भंग होऊ देत नाही.
विश्वव्यापी अंतरात्म्याची उपासना केल्याने तीही विश्वव्यापी बनते. म्हणजे मग अशा पुरुषाची जी उपासना आहे ती त्याच्या स्थलकाल मर्यादेत अडकून राहत नाही. म्हणून ते म्हणतात उपासनेला दृढ चालवावे. आणि उपासनेचं बळ आपल्याला दृश्यापलीकडे नेऊन पोचवतं. आपली जाणीव विश्व जाणीव बनून उपासनेच्या बळाने आपण दृश्याच्या पलीकडे पोचतो. आणि म्हणून या समासाचाही अभ्यास नितांत आवश्यक आहे. तो आपण मनपूर्वक करूया. आणि समर्थाने आजच्या ज्या 10व्या समासामध्ये सिद्धांत निरूपण केलेले आहे ते करून त्याचा अभ्यास करून आजच्या वक्तव्याचा आपण समारोप करणार आहोत. श्री समर्थांसारखे ज्ञानी भक्त म्हणजे केवळ भक्ती करणारे भक्त आणि ज्ञानाने संपन्न होऊन भक्ती करणारे भक्त, ते नुसते ज्ञानी भक्त नव्हते तर मोठे उपासक होते. आणि त्यांच्याजवळ सगळ्यात महत्वाचं कोणतं सामर्थ्य असेल तर ते स्वानुभवाचं होतं. त्यामुळे उपासनेचे महत्व सांगताना त्यांनी आपले स्वानुभव आणि ज्ञान यांचा जणू या समासात धबधबाच ओतप्रोत वाहू दिला आहे. पण ते उपासनेची मर्यादाही सांगतात. मागील समासामध्ये आपण हाच अनुभव घेतला आहे की समर्थाने अंतरात्म्याची थोरवी सांगितली आणि त्याच्या उपासनेचाही खूप गौरव केला. पण तो पूर्व पक्ष असून सिद्धांत निष्कर्ष पक्ष जो आहे त्याच्यामध्ये हे सूचित केलं की हा समास म्हणजे अद्वैताची म्हणजे त्यांची समर्थांची स्वतःला आलेली स्वानुभूती म्हणजे त्यांनी अनुभवलेले अनुभव. म्हणून ते इथे आग्रह करतात की चंचलाची साथ सोडा, निश्चळाशी नाते जोडा, म्हणजे साधकामला आतमधील सर्व ज्ञान आपोआप होईल. म्हणजे एकच काम करायचं की बाह्य जगताकडचं मन सगळं काढायचं आणि आपल्या आत आत किती पोचता येईल तेवढं पोचायचं. ते पोचलं की अंतरात्म्याचं ज्ञान सहजी आपोआप होईल. मग त्याच्या वृत्तीने सतत शोधन, त्याला मग पुढे छंद जडेल की सारखं शोधलं पाहिजे. आणि मग शोधता शोधता ते म्हणतात वृत्ती जी आपली आहे बाहेर पळ काढणारी ती पळणार तर नाही पण ती या सगळ्यांमधून निवृत्त बनते. म्हणजे काय होतं तर आपल्या अज्ञानाचा नाश होतो आणि तेथे केवळ ज्ञान आणि ज्ञान उरतं. पुढे ते म्हणतात ज्ञानाचं विज्ञान होतं. या गोष्टी पुढे पुढे ते सारखी पुनरावृत्ती करतायत कारण आठवण करून देत आहेत की काय केलं म्हणजे काय होतं. मग ज्ञानाचं विज्ञान जेव्हा बनतं तेव्हा निरंजनाची म्हणजे त्या अमूर्ताची निराकाराची अखंड भेट घडते. म्हणजे आपल्या अंतरामध्ये तो आणि आपण सतत भेटत राहतो. त्याच्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे शोध घेण्याचं कामही सतत करत करत चंचळाचे निश्चळ बनतो. यालाच वृत्तीशून्य अवस्था म्हणतात. म्हणजे मनाची उन्मनी अवस्था. तिथे फक्त देव भक्तपण अर्थात द्वैत सरत. चंचळात साधक चंचळ हाती धरूनच साधन करतो. म्हणजे देवालाच हाताला धरून चल रे बाबा आता आपण उपासना प्रार्थना करूया, या गोष्टी त्याच्या
अंतःकरणामध्ये सदैव चालू राहतात. म्हणून तो चंचळाच्या चक्रातून बाहेर पडू शकत नाही. अशा वेळी मग ही अवस्था आपल्याला जर टाळायची असेल तर गुरु करून, सद्गुरूकडून शक्तिपात करून त्याला चंचळाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची सोयही त्याने उपलब्ध करून दिली. ते पुढे म्हणतात, जो षड्रूपींचा त्याग करून आत्मानात्म विचारी पुरुष बनतो त्यालाच आपण विवेकी किंवा संन्यासी असं म्हणतो. असे अनेक विचारी पुरुष आजवर निसंग होऊन ज्ञानी बनले. यास्तव आपल्यालाही शाश्वताचा संग धरावा, त्याचा शोध करावा, त्याला आपल्या अंतःकरणात साठवावं. ही सगळी गोष्टी आपल्याला मनापासून वाटत असतील आणि निरंजनाशी गाठ पडून आपण ज्ञानी बनावं, निर्विकार बनावं, आपल्या वासना बीजांचा नाश व्हावा आणि ते सगळं अगदी सहजी जुळून यावं. तेव्हाच हा देह ते म्हणतात प्रारब्धानुसार चालतो. माणसाला तो चालवण्याची गरज पडत नाही. म्हणजे येथे काय होतं तर दृश्याचा निराश होतो, त्याचं मिथ्यापण निश्चयाने समाप्त होतं. यास्तव ज्ञानी माणसाने जगामध्ये भक्तीचा प्रसार करावा आणि उपासनेने भगवंताचे, समाजाचे, संस्कारांचे, संस्कृतीचे ऋण फेडावे. आणि खरे तर हेच ते म्हणतात, आपण या पृथ्वी तलावर जन्माला येण्याचं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे. ते प्रत्येकाला साध्य व्हावं यासाठी या दासबोधाची इतकी भरभरून इतक्या कालपर्यंत त्यांनी केलेली रचना खरोखरी वंदनीय, स्पृहणीय आणि दिवसातल्या अष्टप्रहर आपण ध्यानात, मनात, चिंतनात साठवावी. जमलं तर काही लेखन करावं आणि अशा तऱ्हेने त्यांचे, समाजाचे, भगवंताचे ऋण फेडावे. ही शिकवण घेऊन आपण आता इथे आज या कथनाचा शुभ समारंभ करणार आहोत. यास्तव भगवंतानं जी शक्ती दिली त्यासाठी, त्याचे ऋणी राहण्यासाठी त्याचा मनस्वी जय जयकार करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाजी, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता, यासाठी आम्ही सर्व आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचेही आभारी आहोत. आणि आजच्या या शृंखलेमध्ये आपण इथे थांबतो आहोत.